एकदा मंत्रिपदाच्या भूमिकेत पाहायला मिळतील। शंभूराज देसाईंना फोन आला आणि त्यानंतर आता ते शपथ घेणार आहेत। 4 वाजता शपथविधी होणार आहे। महायुतीचा महाविस्तार होतोय आणि त्याच संदर्भात सगळ्यांनाच फोन येत आहेत। विविध मंत्र्यांना फोन केलेले आहेत, आमदारांना फोन करण्यात आला आहे। तुम्ही मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी नागपूरला या, सहकुटुंब या असं सांगण्यात आलं आहे। शंभूराज देसाई जे आपल्या मंत्रिपदाची आज शपथ घेणार आहे, असं तुम्ही आज तिसऱ्यांदा मंत्रिपद शपथ घेणार, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, आम्ही आता बघा, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी चाललेलो आहे। साहेब थोड्याच वेळात तिथं पोहोचतील आणि साहेबांची आमची समक्ष भेट झाल्यानंतर माननीय शिंदे साहेब ज्याप्रमाणे पुढचे आदेश देतील त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढे होतील। थोडा वेळ आपण थांबा, साहेब आले नागपूरमध्ये की सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील। तुम्ही कसाही जरी मला प्रश्न विचारला तरी मी तेवढंच उत्तर देईन की जोपर्यंत पक्षाकडनं अधिकृत घोषणा होत नाही, पक्षाकडनं अधिकृतपणानं जोपर्यंत या गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही। थोडा वेळ थांबा, आता इतके दिवस जशी आपण वाट पाहिली तसं थोडा एक 15-20 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा फार तरी वेळ आहे। माननीय शिंदेसाहेब नागपूरमध्ये पोहोचले की जरूर सगळ्या गोष्टी पक्षाकडनं अधिकृतपणानं आपल्यासमोर आणल्या जातील। अमर गटारे, साम टीव्ही, नागपूर।